शहर के प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह में बेलार समाज संगठन व रौप्य महोत्सव समिति की ओर से कर्मवीर मासा कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव समारोह का आयोजन किया गया। पिछड़े मेहनतकश समाज में दादा साहेब कन्नमवार का जन्म हुआ, परंतु खुद के मेहनत पर उन्होंने अपना कर्तृत्व सिद्ध किया। दादा साहेब यह धन्यवादी नेता थे। उन्होंने अपना पूरा जीवन राज्य व जिले के विकास का लक्ष्य लेकर जिए। ऐसे नेता के विचार व कार्य अगली पीढ़ी तक पहुंचाना आवश्यक है, ऐसा प्रतिपादन राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया। वे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह में बेलार समाज संगठन व रौप्य महोत्सव समिति की ओर से आयोजित कर्मवीर मासा कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी समारोह में बोल रहे थे। उन्होंने आगे कहा कि शिक्षा व स्वास्थ्य यह महत्वपूर्ण विषय है। प्रत्येक गाँव में स्वास्थ्य केंद्र रहे, ऐसा सर्वप्रथम विचार कर्मवीर दादा साहेब कन्नमवार ने रखा। शिक्षा क्षेत्र में भी उन्होंने अनेकों को प्रेरित किया। इस राज्य की प्रगति के लिए उन्होंने बड़ा योगदान दिया। विधानसभा के राष्ट्रकुल संसदीय मंडल की ओर से कर्मवीर दादा साहेब कन्नमवार का गौरव ग्रंथ प्रकाशित किया जाएगा। उन्होंने बताया कि भारत चीन युद्ध के समय महाराष्ट्र के पहले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चौहान को देश के संरक्षण मंत्री पद की जिम्मेदारी दी गई। उसके बाद महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में मासा कन्नमवार को राज्य की कमान सौंपी थी। इस पद पर वे 1 वर्ष 4 महीने थे। यह युद्ध का समय था। ऐसे परिस्थिति में आर्थिक सहायता के लिए दादा साहेब ने आर्थिक सहयोग के लिए जनता से अपील की। उस समय चंद्रपुर जिला व राज्य के अनेक अपील को प्रतिसाद देते हुए देश को सोना आर्थिक मदद दान की। मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि आम जनता का विकास करना यही हमारी सरकार का लक्ष्य है। जिले का विकास करने के लिए सभी जनप्रतिनिधियों ने एकजुट होकर काम करे। जिले के संबंध में सभी समस्याएं दूर की जाएंगी, जो मांगे होंगी वह पूर्ण की जाएंगी, ऐसा आश्वासन भी दिया। इस कार्यक्रम में अध्यक्ष स्थान पर विधायक विजय वडेट्टीवार तो प्रमुख अतिथि के रूप में राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर, सांसद प्रतिभा धानोरकर, विधायक किशोर जोरगेवार, विधायक देवराव भोंगले, विधायक सुधाकर अडवाले, पूर्व मंत्री शोभा फडणवीस, प्रभारी जिलाधिकारी विवेक जॉनसन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, आयोजक समिति के राहुल कन्नमवार, सूर्यकांत खनके आदि उपस्थित थे। इस समय मान्यवरों के हाथों मासा कन्नमवार गौरव स्मरणिका का विमोचन किया गया। वहीं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों विविध क्षेत्रों के उल्लेखनीय कार्य करने वाले समाज के डॉक्टर गजानन कोटवार, प्रभा चिल्के, रूपेश कोकावार, देवराव कासटवार, गजानन चंदावार, इनका सम्मान किया गया। कार्यक्रम का संचालन ऐश्वर्या भालेराव ने किया। इस समय विधायक जोरगेवार ने कहा कि कर्मवीर दादा साहेब को विकास की दृष्टि थी। कर्मवीर दादा साहेब कन्नमवार व देवेंद्र फडणवीस यह 2 मुख्यमंत्री चंद्रपुर जिले ने दिए हैं। अनेक बातों में दादा साहेब व मुख्यमंत्री फडणवीस ने समानता है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी दूरदृष्टि के नेता हैं। उनके अगुवाई में समृद्धि महामार्ग का विस्तार चंद्रपुर जिले से हो रहा है। चंद्रपुर मेडिकल कॉलेज के लिए 100 करोड़ कैंसर अस्पताल की शेष निधि राज्य सरकार ने तत्काल दी। जिले का धानोरा बैरेज पूर्ण करे। कर्मवीर मासा कन्नमवार की जयंती सरकारी स्तर पर जाहिर करे। चंद्रपुर में 400 एकड़ पर 287 करोड़ रुपए खर्च कर निर्माण होने वाली टाइगर सफारी प्रकल्प का विषय तत्काल निपटाने की मांग की। अध्यक्षीय भाषण में विधायक विजय वडेट्टीवार ने कहा कि कुआं व घर निर्माण करने वाले मेहनतकश समाज से आए दादा साहेब यह राज्य के सर्वोच्च पद पर पहुंचे। चंद्रपुर व गढ़चिरौली इन दुर्गम जिलों में अनेक विकास कार्य उन्होंने किए हैं। ऐसे चंद्रपुर में निर्माण होने वाले नए शासकीय वैद्यकीय महाविद्यालय को कर्मवीर दादा साहेब कन्नमवार का नाम दे। वह इस समाज के लिए आर्थिक विकास महामंडल निर्माण करने की मांग की। मासा कन्नमवारांची ही शतकोत्तर जयंती आहे आणि 1 शतकानंतरही अजूनही कन्नमवारांना आठवण केल्या जाते। ते आठवण याकरता केल्या जात नाही की ते चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र होते, त्यांची आठवण याकरता केल्या जाते की एक गरीब समाजातला सर्वसाधारण कुटुंबातला माणूस प्रसंगी पेपर वाटत देशाची समाजाची सेवा करायची ही भावना ठेवतो आणि आपल्या कामाने इतक्या उंचीवर पोहोचतो। या महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला, यशवंतराव चव्हाणांच्या नंतर जर कुणाला मुख्यमंत्री करायचा जेव्हा प्रश्न आला तर तेव्हा एकच नाव पुढे आलं होतं, ते म्हणजे या जिल्ह्याच्या भूमिपुत्राचं कन्नमवारांचं नाव पुढे आलं। या ठिकाणी हा योगायोग म्हणावा लागेल। हा योगायोग असा आहे की शतकोत्तर जयंतीच्या वेळेस या भूमिपुत्र कन्नमवारांची शतकोत्तर जयंती आहे आणि याच निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या जिल्ह्याचे भूमिपुत्र सुद्धा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री पदावर आरूढ आहे। मी सहज काल रात्री मनामध्ये विचार आला की ही दोन्ही माणसं चंद्रपूर जिल्ह्याची एवढ्या उंचीवर का बरं गेली, काय असं यांच्यामध्ये साम्य आहे। तेव्हा असं लक्षात आलं की अनेक गोष्टींचं साम्य देवेंद्रजी मध्ये आणि मासा कन्नमवारांच्या मध्ये मला त्या ठिकाणी दिसलं। हे दोन्ही द्रष्टे होते,
मोठ्या मनाचे हे म्हणून नेते म्हणून प्रसिद्ध होते. म्हासा कन्नमवारांच्या बाबतीतले अनेक प्रसंग या ठिकाणी वेळ नाही, मला सांगता येणार नाही, पण त्यांच्या मोठ्या मनाच्या अनेक प्रसंग आपण पुस्तकामध्ये वाचलेले आहे. परंतु अनेक प्रसंगांच्या, देवेंद्रजींच्या मोठेपणाचा, मोठ्या मनाचा अनेक प्रसंगांचा मी साक्षीदार आहे, हे सुद्धा मी या ठिकाणी सांगायला आलो. माता महाकालीच्या मंदिरामध्ये आपण आता दर्शन करूया. आपल्या चंद्रपूरची सुरुवात केलेली आहे, जी या ठिकाणचं मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल हे थोडं अपूर्ण राहिलेलं आहे. त्या मेडिकल कॉलेज आणि कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेजला एक साधारणतः 100 कोटी रुपयाची, आता मी मुश्रीफ साहेबांची भेट घेतली होती, आणि कॅन्सर हॉस्पिटल याच्यासाठी जे उर्वरित निधी देऊन आपण म्हासा कन्नमवारांना श्रद्धांजली म्हणजे त्यांचा सन्मान करणारा हा निधी, हे दोन्ही कॉलेज चालू करावे, ही सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं विनंती करतो. या ठिकाणी काही सिंचनाचे प्रकल्प आहे, ज्यामध्ये धानोरा बॅरेज आहे, तो सुद्धा आपण पूर्ण करावा, ही या ठिकाणी माझी मागणी असणार आहे. या निमित्ताने विजूभाऊ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. आनंदाची गोष्ट आहे, काल विजूभाऊ म्हणत होते हा वारांचा जिल्हा, 3 वार, 6 पैकी 3 वार इथले आमदार आहे, म्हणजे 6 आमदार या जिल्ह्याला आहे, विधानसभा सदस्य त्याच्यातले 3 आमदार आहे. विजूभाऊ, तुम्ही एक गोष्टही बोलून दाखवली की या जिल्ह्याला मंत्रीपद पाहिजे होतं, आणि ते मंत्रीपद वारांना मिळावं अशी तुम्ही इच्छा दाखवली होती. मी सुद्धा कालचे शब्द होते, मी जेव्हा स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना निमंत्रित केलं तर मग मी विजूभाऊंना सहज बोलून गेलो, म्हणजे ते मला कोटी करत होते, माझ्यावर कोटी करत होते. तेच इकडचेही वार येऊ शकतात. तर मी त्यांना म्हणालो, ते मला म्हणत होते की जोरगेवार मुनगंटीवार पैकी एक असावा या मंत्रिमंडळामध्ये. मी म्हटलं हेच जे देवाभाऊ आता बोलले, मी तेच बोललो की कदाचित एक जे मंत्रिमंडळामध्ये जे ठेवलेलं आहे ते कदाचित ह्या 6व्या वारासाठी, 3ऱ्या वारासाठी, वडेट्टी वारांसाठी ठेवलं आहे, एवढं सुद्धा मी या ठिकाणी बोलतो. परंतु विजूभाऊ जाऊ दे, आता बोलत नाही, बरोबर नाही, तो प्रसंगही नाही. परंतु एक गोष्ट बरोबर आहे, वारांनी मंत्री व्हावं ही भूमिका ठेवणार आहे, पण हा वार त्यांच्या पक्षात यावं याच्यासाठी की जे प्रयत्न करायचे ते सुद्धा हे सुद्धा या ठिकाणी करतो. आल्याबरोबर शिकलो की किशोरभाऊकडून काय शिकलं पाहिजे. म्हासा कन्नमवारांचं कार्य ही जमात मुळात, ही जात विहिरी बांधणारी आणि घरं बांधणारी जात म्हणून होती. खरं तर घरं बांधणारी जात म्हणून या समाजाची ओळख. आम्ही सगळे मुळात वार लोक सगळे आंध्रातून आलेले, आमचे पूर्वज. नाही तर आम्हाला म्हणतील की तुम्ही पण आंध्रातून आलेले, काही लोक म्हणतात, पण आहोत ते आंध्रातून, तेलंगणातून आहोत, आमची बोलीभाषा ती लघु आहे. पण एक अत्यंत कमी समाजातला, अल्प समाजातला व्यक्ती या राज्याच्या प्रमुख पदापर्यंत जातो. यशवंतराव चव्हाणांचं नाव ज्यावेळेस पहिले मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर मोठ्या समाजाने या देशाचं नेतृत्व करावं का आणि इतरांना करू नये, त्यावेळेस त्याविरुद्ध मराठी भाषेमध्ये मराठी माणूस जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत असेल तर त्याला जात आणि पंथ आणि धर्म अडवा येत नाही, हे म्हणणारे कोण होते तर ते म्हासा कन्नमवार होते. मी त्या ठिकाणी आवर्जून सांगायचं. पण हा दिलदारपणा, मोठेपणा त्यावेळेस ते पहिले. आणि उपमुख्यमंत्रीची सुरुवात राज्यामध्ये, पहिले उपमुख्यमंत्री होण्याचा मान म्हासा कन्नमवार साहेबांना होता, दादासाहेबांना. आणि त्यानंतर मग उपमुख्यमंत्री सुरू झाले महाराष्ट्रामध्ये. एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की गडचिरोली आणि चंद्रपूर दोनही जिल्हे आपण दत्तक म्हणून स्वीकारलं पाहिजे. आता तसंही आमच्याकडे कोणी वाली राहिलेला नाही, आणि ते चंद्रपूर गडचिरोलीसाठी, कारण तुमचं बालपण इथे ज्या जिल्ह्यात, ज्या ठिकाणी मारोडा गावामध्ये सावलीचं नेतृत्व करत असताना, मारोडा गावामध्ये दादासाहेब त्यांची ती कर्मभूमी, तिथूनच राजकीय जीवनाला सुरुवात त्या मारोडा गावापासून झाली. आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा राजकीय धडे बालवयात मूलमध्येच घेतले, म्हणजे हे साम्य आहे. आणि अशा वेळेस आपण भविष्यात देशाचं नेतृत्व कराल, पण कोणी ना कोणीतरी वाराला मात्र जवळ ठेवा.
त्याचा नंबर किशोररावांनी पहिले लावून घेतला आणि ते मला म्हणतात येता का दुपट्टा आणू का, नंबर आपला लावणार आणि दुपट्टा माझ्या गळ्यात घाला, घ्या आवडून, मी मजा मारतो. तेवढे आमदार व्हायचं होतं त्यावेळेस माझ्या हातून दुपट्टा काढला. आता दुसऱ्या आमदार झाले तर मला म्हणतात दुपट्टा काढला. असताना आमच्या दोन्ही वक्त्यांनी सांगितलं वारांच्या संदर्भात. मला माहिती आहे वाघांचा आणि वारांचा जिल्हा आहे, पण आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार तर आमचे नेतेच आहेत, विजय भाऊ असतील किंवा किशोर भाऊ असतील आमचे मित्र आहेत. पण तुम्हाला एक सांगतो की कुठलेही वार असले तरी देखील त्यांचा आम्ही सन्मानच करतो, कारण आम्ही हेडगेवारांची अनुयायी आहे. त्याच्यामुळे वार हे आडनाव आल्याबरोबर आमचे हात असेच असतात. पण दादासाहेब कन्नमवारांनी ज्याचा इथे उल्लेख झाला की तुलनेनं कमी लोकसंख्या असलेला समाज, तुलनेनं थोडा मागास असलेला समाज किंवा मेहनतीचं कार्य करणारा समाज, अशा समाजात जन्म घेतल्यानंतर आणि दुर्दैवाने गरिबीत जीवन जगत असताना फार शिक्षण घेण्याची संधी न मिळता देखील ज्या प्रकारे त्यांनी आपलं व्यक्तिमत्व तयार केलं आपल्या स्वतःच्या मेहनतीनं, आणि महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, यांचा एक मोठा पगडा हा त्या ठिकाणी दादासाहेबांवर होता. आणि त्या सगळ्या विचारातनं त्यांचं नेतृत्व हे तयार होत गेलं. आणि म्हणूनच त्या काळामध्ये काँग्रेसचं काम त्यांनी सुरू केलं, वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले. आणि इतकं त्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्याचं ते अगदी मंत्रमुग्ध करणारा तो काळ होता की ज्या काळामध्ये असं सांगतात की 1941ला त्यांच्या कन्येचं निधन झालं आणि त्या ठिकाणी कन्येला अग्नी द्यायची वेळ होती, पण ते मात्र नागपूरमध्ये एक आंदोलन चाललं होतं इंग्रजांच्या विरुद्ध आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व ते करत होते. आणि नेतृत्व करत असल्यामुळे ते त्या ठिकाणी अग्नी देण्याकरता किंवा अंतिम संस्काराला देखील जाऊ शकले नाहीत. अशा प्रकारची मंडळी होती की जी ध्येयवादाने प्रेरित होती. आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपल्याला शांत बसता येणार नाही अशा प्रकारचा विचार करणारी मंडळी होती. आणि म्हणूनच एक मोठं संघटन हे त्यांनी उभं केलं. मगाशी ज्याचा उल्लेख झाला त्यांना आपलं जे मध्य प्रदेशचं राज्य होतं त्याच्यामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं की त्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात विदर्भ वेगळा झाला पाहिजे या संदर्भातले विदर्भातल्या नेत्यांमध्ये एक आंदोलन होतं, एक सगळ्यांची इच्छा होती. पण पंडित नेहरूजींनी त्या काळामध्ये सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्राला जर मिळायची असेल तर सर्व मराठी भाषिकांचं एक राज्य करा, अन्यथा ही मुंबई गुजरातला जाईल. आणि मग महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आणि विशेषतः यशवंतराव चव्हाणांनी विदर्भातल्या नेत्यांना साथ घातली की जर मराठी भाषिक सगळे एक झाले नाही तर मुंबई जी आपली आहे, महाराष्ट्राची आहे, मराठी माणसाची आहे, हे गुजरातला जाईल. आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित या. खरं म्हणजे याचा उल्लेख मगाशी झाला की ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र तयार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण असा प्रश्न होता, त्याही वेळी विदर्भातल्या 54 आमदारांमध्ये अनेक लोकांचं मत होतं की आताच वेळ आहे, आता पुन्हा एकदा आपण ताणून धरूया की विदर्भ वेगळा करा आणि आम्हाला त्या ठिकाणी काही ना काही पद द्या. पण त्यावेळी दादासाहेब कन्नमवारांनी भूमिका घेतली की आता ही वेळ नाही आहे, आता आपण महाराष्ट्र एकत्रित केलेला आहे, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर यशवंतराव चव्हाण एक द्रष्ट नेतृत्व आहे, या नेतृत्वाच्या पाठीमागे आपण सगळ्या 54 लोकांनी उभं राहिलं पाहिजे. आणि त्यातनं खऱ्या अर्थानं एक मोठं पाठबळ हे यशवंतराव चव्हाणांना त्या काळामध्ये दादासाहेबांमुळे मिळालं. आणि मग यशवंतरावांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राची देशाची सेवा केली ही आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. यशवंतराव त्या ठिकाणी दिल्लीला गेल्यानंतर कन्नमवार साहेबांना, दादासाहेबांना खरं म्हणजे महाराष्ट्राची धुरा त्या ठिकाणी मिळाली. आणि तो काळ असा होता की आपल्याला माहिती आहे युद्धाचा काळ होता. युद्धाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दादासाहेबांनी, कारण त्यावेळी आव्हान करण्यात आलं होतं की देशाला पैशाची गरज आहे, देशाला शस्त्रास्त्र खरेदी करायची आहे, देश चालवायचा असेल तर पैसा लागणार आहे. आणि म्हणून
वेगवेगळ्या राज्यांनी त्या ठिकाणी पैसा जमा करणं सुरू केलं. दादासाहेबांनी आव्हान केलं लोकांना की तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही द्या, जसं असेल तसं द्या. देशातल्या त्या काळच्या सगळ्या आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी देखील तशा प्रकारे, लालबहादूर शास्त्री असतील किंवा इतर नेत्यांनी देखील हे आव्हान केलं आणि त्या आव्हानाला महाराष्ट्राने प्रचंड प्रतिसाद त्या काळामध्ये दिला आणि त्या काळामध्ये देशामध्ये सर्वाधिक 7-7.5 कोटी रुपये हे महाराष्ट्राने जमा करून त्या काळामध्ये हे देशाच्या या लढ्यामध्ये दिले.